नमस्कार मित्रांनो, मी सचिन जोशी. आज मी माझा छंद या विषयावरती बोलण्याकरता आपल्यासमोर आलेलो आहे. सर्वप्रथम स्मार्ट सोलापूरकर हे पेज आणि त्या पेजचे संचालक माझे मित्र पत्रकार परशुरामजी कोकणे साहेब यांचे मी धन्यवाद देतो की त्यांनी मला या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास सांगितले आणि संधी दिली. आत्तापर्यंत या पेजवरती बऱ्याच जणांनी आपापल्या छंदाबद्दल माहिती दिलेली आहे. कोणाला पक्षी निरीक्षणाचा छंद आहे, कोणाला गाण्याचा छंद आहे. असे वेगवेगळे लोक आहेत की जे आजच्या काळामध्ये त्यांचे छंद जोपासत आहेत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की गेले 2 ते 2.5 महिने आपल्या भारतावरती एक संकट आलेलं आहे, कोरोना. आणि त्यामुळे संपूर्ण भारतातील जनता ही आपल्या घरामध्येच आहे. जे लोक त्यांच्या घरामध्ये राहून त्यांचे छंद जोपासतायत त्यांचं खरोखरच कौतुक. आता आमचे छंद आहेत ते थोडे वेगळे आहेत, कारण आम्हाला त्याकरता घराच्या बाहेर पडावं लागतं. मला जे अनेक छंद आहेत त्यापैकी माझा एक जवळचा आणि आवडता छंद म्हणजे बायकिंग किंवा रायडिंग. आय होप आय एम ऑडिबल. सो आज जो मी तुमच्यासमोर इथे उपस्थित आहे ते या छंदाबद्दल माहिती देण्याकरता की हा छंद लागला कसा, लागल्यानंतर तो करायची इच्छा कशी झाली आणि इच्छा झाल्यानंतर तो प्रत्यक्षामध्ये अवतरला कसा काय. सो बेसिकली रायडिंग किंवा बायकिंग ह्या जर छंदाबद्दल आपण बोलायचं झालं तर जसं मला आठवतं त्याप्रमाणे साल असेल 1985 किंवा 86. त्यावेळी माझ्या वडिलांनी घरी VCR होता आणि VCRवरती काही कॅसेट आणल्या होत्या. त्या कॅसेटपैकी एक पिक्चर होता द ग्रेट एस्केप. हा 1963 साली प्रदर्शित झालेला पिक्चर आहे, दुसऱ्या महायुद्धावरती. आणि ह्या पिक्चरमध्ये खूप मोठी आणि तगडी स्टारकास्ट होती. त्यापैकी एक स्टार जो होता तो होता स्टीव्ह मक्वीन. तर जर्मनीने अलाइड लोकांचे शेकडो सैनिक पकडलेले आहेत आणि हे लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या पिक्चरमध्ये एक सीन आहे ज्यामध्ये स्टीव्ह मक्वीन त्याची बुलेट किंवा त्याची बाईक घेऊन पळायचा प्रयत्न करतो. त्याच्या मागे शेकडो जर्मन सैनिक लागतात आणि तो जो चित्त थरार आहे रायडिंगचा तो बघून मला तेव्हा म्हणजे कळत तर काय नव्हतं. तेव्हा आपण किती 8-9 वर्षाचे असतो. पण काहीतरी जबरदस्त होतंय. तो गाडीवरती पळतोय काय, त्याच्या मागं लोक काय लागलेत, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि त्याची ती गाडी जी तो स्पीडमध्ये पळवतोय. सो तो मला आठवतो. त्याप्रमाणे तो माझ्या आयुष्यामधला बाईकबद्दलचा पहिला किस्सा की ज्यामध्ये मला बाईक म्हणजे काय असतं हे कळलं. बेसिकली काय बघा की आपण काय म्हणतो की आपण प्रत्येकाने वेगळे वेगळे छंद जोपासले पाहिजेत. आता छंद कुठला जोपासायचा म्हणला तर बेसिकली 3-4 गोष्टी असतात. बऱ्याच जणांची इच्छा असते की त्यांना एखादी गोष्ट करायची असते पण त्यांच्याकडे पैसे नसतात. बऱ्याच जणांकडे पैसे असतात पण त्यांच्याकडे काम करायची किंवा तो छंद जोपासायची इच्छा नसते. बऱ्याच लोकांकडे इच्छा असते, पैसे असतात पण वेळ नसतो. बऱ्याच लोकांकडे इच्छा पण असते, पैसा पण असतो, वेळ पण असते, मात्र त्यांची तब्येत जी असते ही त्यांना साथ देत नाही. त्यामुळे या 4 गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपण कुठलाही छंद जोपासणं अवघड होतं. सो मग जसा मी तो ग्रेट एस्केप पिक्चर पाहिला त्याप्रमाणे मग नंतर बाकीचे भरपूर पिक्चर पाहिले ज्यामध्ये हेल राईड आहे किंवा वाईल्ड डॉग्स नावाचा पिक्चर आहे, इझी रायडर आहे किंवा द वर्ल्ड्स फास्टेस्ट इंडियन.
बाकी हिंदीमध्ये धूम म्हणा हे तर नंतर आले. हेल्स एंजल ऑन व्हील्स हे जेव्हा पिक्चर बघत होतो तेव्हा त्या पिक्चरमधल्या त्या बाईक्स ऑब्वियसली हार्ली डेव्हिडसन म्हणा किंवा इंडियन म्हणा, ह्या बाईक्स बघताना काहीतरी वाटायचं की आपण यार असं काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर आयुष्याला जो आपण म्हणतो टर्न देणारा जो पिक्चर म्हणतो आपण, तर 80sमध्ये 80च्या दशकामध्ये टर्मिनेटर आला पिक्चर, द जजमेंट डे. टर्मिनेटर पिक्चरमध्ये तो जो मशीन आहे तो त्या जॉनच्या मागं लागला आहे, बाईकवरनं पाठलाग चालू आहे आणि तिकडनं आर्नॉल्ड येतो फॅट बॉयवरती. त्यानंतर म्हणलं बॉस, जेव्हा केव्हा आपण आयुष्यामध्ये काय करूत ना तेव्हा आपण असली बाईक घ्यायची, हार्ली डेव्हिडसन घ्यायची. हार्ली डेव्हिडसन त्याचा तो पोटॅटो पोटॅटो आवाज हा डोक्यामध्ये फिट्ट बसलेला. सो अशा प्रकारे आयुष्यामध्ये माझ्या बाईकने आगमन केलं. नेहमी रस्त्यावरती जेव्हा बाईक जायच्या तेव्हा खूप आनंदाने बघायचो. फास्ट फॉरवर्ड पुढे येऊ. माझ्या मते आम्ही 92ला दंगलीनंतर सोलापुरामध्ये 92-93 आलो. माझ्या वडिलांकडे 1974-75ची राजदूत होती. ती राजदूत त्यानंतर वडिलांनी जवळपास 85-86 सालानंतर ती बंद करून ठेवली होती. आमच्या घरात ती राजदूत होती आणि तो पहिला किडा की माझ्या वडिलांची गाडी घ्यायची आणि गाडी चालवून बघायची. सायकल येत होती त्यामुळे बॅलन्सचा प्रश्न नव्हता. मला चला म्हणलं, पण आम्हाला माहीत होतं की आपण ज्यावेळी राजदूत चालवतोय तेव्हा त्या काळामध्ये लोक रॉकेल टाकून राजदूत चालवायचे. खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. सो आम्ही काय केलं, सोसायटीमध्ये जवळपास 10 ते 11 मित्र होतो. म्हणलं आपण ही गाडी चालवायची. मग त्याच्या अगोदर 10-12 दिवस प्लॅनिंग केलं, गाडीची सर्व्हिसिंग केली. तेव्हा मी जस्ट कॉलेज चाललो होतो. सो 10वी-11वी, लायसन नव्हतं पण किडा बाईकिंग कसा करायचा. तर इंदिरानगरच्या झोपडपट्टीत जाऊन रॉकेल, एक 5 लिटरचा रॉकेलचं कॅन आणलं, थोडं पेट्रोल आणलं, गाडी सुरू केली, रॉकेल ओतलं आणि आमची वरात निघाली. पहिली माझी राईड आयुष्यामधली. ती राईड ती पण एवढी चित्तथरारक की ती राजदूत, त्या राजदूतवरती आम्ही 5 जण बसलेलो. म्हणजे टाकीवरती 1 जण, त्याच्या मागे 1 जण, मी आणि माझ्या मागे 2 जण. त्या राजदूतला एक दोरी बांधलेली, त्या दोरीने सायकल बांधलेली आणि आम्ही निघालो टाकळीकडे. टाकळीच्या पुलाच्या इकडं खाली उतार होता, तिकडनं खाली पात्रामध्ये पाणी घातली, गाडी घातली आणि मग 1-2 तास फुल धमाल केली. नंतर गाडी सुरू करायला गेलो, गाडी सुरूच होत नाहीये. आम्ही किक मारायचो, मारून मारून सगळेजण घामे घुम. मग गाडी वरती घेऊन गेली, तिकडनं उतारावरती ढकलत आणली, तरी गाडी सुरू व्हायला तयार नाही. सो नंतर मग आता काय करायचं, गाडी तर घेऊन जायची. आम्ही एका ट्रकवाल्याला पटवलं, गाडी ट्रकमध्ये घातली आणि सैफुलला उतरलो. चुपचाप हळूच कोणाला कळू न देता गाडी आम्ही घरात आणून ठेवून दिली. तोपर्यंत वडिलांना कळलं होतं की बा आपल्या चिरंजीवाने असं काहीतरी कर्तृत्व केलेलं आहे. वडिलांनी 4थ्या दिवशी लगे गाडी विकून टाकली. पूर्णपणे डिसमूड झाला की आता गाडी घरामध्ये नाही, जाऊ दे म्हणलं, काय होत नाही, जे होतं चांगल्या करता होते. मग त्यानंतर 95 साली माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बाईक आली आणि पहिल्यांदा बाईक आल्यानंतर मी जी राईड केली ती होती तुळजापूर आणि अक्कलकोट. तुळजापूरला गेलो, अक्कलकोटला गेलो, बार्शीला गेलो. आमचं जे गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भूम तालुका, तिथे जाऊन आलो. मग बहिणींच्या लग्नामध्ये बाईकवरती जायचं, गाडीवरती जायचं. सो अशा प्रकारे लाईफमध्ये बाईकची एंट्री झालेली होती. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 96 साली मी सोलापूर ते कोल्हापूर ही सोलो राईड केली. आत्तापर्यंत सोलो राईडच चालू होत्या, मजा आली खूप. पुढचं काय, तर मग कोल्हापूर ते गोवा MBA करायला मी कोल्हापूरला गेलो. तिथे सायबर एक कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी काय म्हणजे सोमवार ते शुक्रवार कॉलेज करायचं, शुक्रवारी संध्याकाळी बाईक काढायची, बरोबर 4 मित्र,
निघालो गोव्याला. सो एव्हरी विकेंड आम्ही असा गोव्यामध्ये साजरा केला. म्हणजे त्या वर्षात जवळपास 40 ते 50 वेळा ते कमीत कमी गोव्याला गेलो असतो. दॅट वॉज ऑसम. म्हणजे तो जो एक्सपिरियन्स होता हा फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स होता. आय रिमेंबर मी एकदा घरी आलो होतो, वडिलांशी बोलत होतो. मला एकदा वडिलांनी म्हणजे मी प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय काय केलं. वडिलांनी मला एक शब्द सांगितला होता की भले मी काही केलं नसेल पण माणसं कमावली, आणि मी जर की जी माणसं कमावलीत तुला जर बघायचं असेल तर मी बोलण्यापेक्षा तू स्वतः जाऊन बघणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगण्याकरता माझा जन्म जो आहे हा कोकणामधला, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण नावाचा तालुका आहे. त्या चिपळूण तालुक्यामध्ये वावे नावाचं दुर्गम गाव आहे जे कोयनेच्या बॅकवॉटरला आहे. आजही तिथे जंगलामध्ये वाघ आढळतात. तर 97 साली मी म्हणलं चला म्हणलं आपण आता काय करायचं, फिरून यायचं. सो मी गाडी काढली आणि काही पत्ता नाही काय माहीत नाही, निघालो, थेट पोचलो चिपळूणला. चिपळूणवरनं माहिती काढत काढत वायोमध्ये पोचलो. त्या लोकांनी फक्त मी माझ्या वडिलांचं नाव सांगितलं आणि त्यांनी जे माझं आदरातिथ्य केलं ते मी जवळपास 5 दिवस त्यांच्या इथे होतो. माझ्या आयुष्यातले ते वन ऑफ दी बेस्ट अविस्मरणीय क्षण की ज्यामध्ये आपण म्हणजे मी जन्मल्यानंतर त्या गावाच्या बाहेर पडलो. आणि त्यानंतर पहिल्यांदाच तारुण्यावस्थेत असताना मी त्या गावात गेलेलो. 20-22 वर्ष वय. ना ते मला ओळखतात ना मी त्यांना ओळखतो, फक्त वडिलांचं नाव. मग तेव्हा कळलं की मैत्री काय असते. की तुम्ही 4 लोकांना जेव्हा मदतीला येता तेव्हा ते लोक तुम्हाला आयुष्यभर ओळखतात, तेव्हा तुम्ही चांगलं काम करा. हा जो धडा आहे हा मी माझ्या रायडिंगमधून शिकलो. सो पुन्हा बॅक टू कोल्हापूर आलो. खऱ्या अर्थाने थरार जो आला रायडिंगचा, किंवा जो आपण आपण म्हणू की आता रायडिंग म्हणजे मी सिरियसली विचार करत होतो, तर माझ्यामध्ये 97-98 तर 31 डिसेंबर होती. आम्ही मुलांनी शाळा कॉलेजमधल्या मुलांनी पार्टी केली. आम्ही झोपलो होतो. पहाटे 4 वाजता जाग आली. माझा मित्र होता, मित्राला म्हणलं की चल अभी अभी निकलने का. सो 97-98 निकलने का. तो किधर जाने का, घूमने जाएंगे म्हणलं. चल. तो मला पागल हो गया. मग कोण याला तयार नव्हतं. मी आपल्या एकटा निघालो. माझ्याकडे टेंट होता पोर्टेबल. सो मी गेलो अलिबागला. अलिबागवरनं माझी मी जर्नी सुरू केली. ती अलिबाग, गोवा, केरळ, रामेश्वरम, मद्रास असं करत करत मी ऑलमोस्ट 25 दिवस मी बाईकवरती एकटा फिरलो. 60-70च्या पेक्षा जास्त बीचेसवरती पाहिले. रात्री झोप लागली की बीचच्या बाजूला तंबू टाकायचा, त्यात झोपायचं. आणि पार मी ती ट्रिप केली जगन्नाथपुरीपर्यंत. म्हणजे आज जेव्हा आपण हा जर्नी बघतो तेव्हा ऑलमोस्ट 3550 ते 600 3600 किलोमीटरची ही राईड होती. कोणालाच माहीत नाही. आणि मी जेव्हा आल्यानंतर सांगितलं की असं असं मी फिरून आलो, सगळेजण चाट पडले. अरे मग तू काय करतो काय, म्हणजे काळजी घेतोयस का. सो बेसिकली ही राईड होती ज्या राईडने मला रायडिंग काय असतं, अननोन लोकांशी कसं भेटायचं, मुक्काम कुठं करायचा, कसं करायचं याचं नॉलेज भेटलं. देन मग कोल्हापूर गोवा झालं. एक इंटरेस्टिंग आठवण अजूनही माझ्या डोक्यात आहे की 1997 साली कोल्हापूरमध्ये 97 साली कोल्हापूरमध्ये पंचगंगेला पूर आला होता. आम्ही मित्र गेलो होतो पन्हाळ्यावरती. पन्हाळ्यावरनं येताना खाली बघितलं तर त्या रस्त्यावरती पूर्णपणे पाणी आलेलं. त्या पुरामध्ये गाडी घातली. गाडी अशी वाटत होती की वाहून जाते की काय म्हणून. पण प्रसंगात राखून गाडी कशी बशी बाहेर काढली. आणि तेव्हा एक धडा घेतला की माहीत नसताना पाण्यामध्ये गाडी घालायची नाही. सो अशा प्रकारे माझ्या लाईफमध्ये सोलो राईड भरपूर झाल्या. त्यानंतर जसा बिझनेस सुरू झाला, मी 2003 साली बिझनेसमध्ये एंट्री केली. त्यानंतर पुढचे 4-5 वर्ष बिझनेस वाढवण्याच्या वेगामध्ये म्हणजे हा जो छंद आहे हा थोडा बाजूला पडला होता.
मग त्यानंतर पुन्हा एकदा मी नवीन बाईक घेतली. तेव्हा माझ्याकडे होती पल्सर 180. त्या गाडीवरती भरपूर फिरलो. बट आपण जसं म्हणतो की तुम्ही भारतामध्ये आहात आणि भारतामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही जर बायकिंग करताय आणि तुम्ही जर बुलेट नाही घेतली तर तुमच्या बायकिंगला मजा नाही. सो मी 2015 साली मी बुलेट घेतली. बुलेट घेतल्यानंतर माझ्या लाईफमधला दुसरा पर्व सुरू झाला, ज्याला आपण म्हणतो ग्रुप रायडिंग. आत्तापर्यंत सोलो राईड्स केल्या होत्या, पुष्कळ राईड झाल्या होत्या. सो आमचा एक सोलापुरामध्ये ग्रुप आहे, त्याचं नाव आहे सॉव्हरीन रायडर्स ऑफ सोलापूर. आणि ज्यामध्ये सोलापुरातले हुजू एकदम असे नामवंत आणि प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, हे सर्व त्या ग्रुपमध्ये आहेत. आणि आम्ही सर्वजण एकत्र मजा करतो, एकत्र राईडला जातो. सो पहिली राईड आम्ही केली होती IBW. IBW हा इंडिया बायकर वीक नावाचा एक सोहळाच म्हणूया आपण, जो गोव्यामध्ये दरवर्षी असतो. गोव्यात दरवर्षी IBW आणि रायडर मेनिया हे दोन वेगळे वेगळे प्रोग्राम्स होतात, ज्यामध्ये संपूर्ण भारतातून बायकर्स त्यांच्या भारी भारी बाईक्स घेतात आणि या ठिकाणी येतात. सो त्या राईडला जवळपास 34 रायडर्स होते सोलापुरातून. आम्ही ती राईड पहिल्यांदा केली. त्यावेळी माझ्याकडे होती डेझर्ट स्टॉर्म, जी रॉयल एनफिल्डची 500 cc बाईक आहे. त्यानंतर मग आंबा घाटमधील राईड असेल, माथेरानची राईड असेल, साताऱ्याची राईड असेल, पाचगणीची राईड असेल, अशा भरपूर राईड्स झाल्या. पण तुम्ही रायडर आहात आणि तुम्ही जर लेह लडाख जर नाही केलात तर तुम्ही आयुष्यामध्ये काय केलंच नाही आहे. सो तुम्ही हे जे बघताय इथे लिहिलेलं आहे, हाऊ आय गॉट लेड. म्हणजे ज्या ज्या लोकांनी लेह केलेलं आहे त्या मॅक्झिमम लोकांकडे तुम्हाला असा टी शर्ट दिसेल की ज्यामध्ये आय शो यू की तुम्हाला हा पूर्णपणे मॅप आहे, जो तुम्ही चंदीगडपासून सुरुवात करता. चंदीगड, मनाली, रोहतांग व्हॅली, रोहतांग पासमधनं तुम्ही मग लेहमध्ये उतरता. लेहवरनं मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लेहला मुक्काम असतो. त्या राईडचे माझ्याकडे खूप अविस्मरणीय असे अनुभव आहेत. आय रिमेंबर की आम्ही जेव्हा गेलो, आम्ही जवळपास 18 लोक होतो, 17 ते 18 लोक, ज्यांनी लेह लडाख ही राईड केली. सर्वजण आम्ही आपल्या बाईक्स घेऊन गेलो होतो. यावेळी फक्त आम्ही काय केलं होतं, बाईक्स आमच्या रेल्वेत टाकल्या होत्या आणि आम्ही दिल्लीमध्ये गेलो आणि दिल्लीमध्ये आम्ही आमच्या बाईक्स उचलल्या. तिथून आम्ही प्रवास सुरू केला चंदीगड. चंदीगडवरनं आम्ही गेलो मनाली. मनालीवरनं आम्ही गेलो रोहतांग पास पार केला. अप्रतिम नजारा, डोळ्याचे पारणे फिटतील असा नजारा रस्त्यामध्ये. सो आम्ही मुक्काम केला सरचू येथे. सरचूबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर सरचू हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी ऑक्सिजन खूप कमी असतो. मी ओव्हरऑल जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की तुम्हाला जर कोणाला शिक्षा द्यायची असेल तर तुमच्या मित्राला तुम्ही स्वखर्चाने सरचूला पाठवा, 1-2 दिवस राहू द्या, त्याला त्याचं आपण म्हणतो ना हिंदीमध्ये नानी याद आएगी. तर अशा प्रकारे त्या सरचू या गावी आम्ही रात्री मुक्काम केला. ऑक्सिजन जेव्हा तुमच्या मेंदूला कमी पडतो तेव्हा तुम्हाला हॅल्युसिनेशन्स होतात, तुम्हाला भास होतात. तुमचा आवाज आहे तुम्हाला असा घुमल्यासारखा वाटतो. आणि जेव्हा लोक तुमच्याशी बोलत असतात त्यावेळी तुम्हाला नुसता आवाज घुमतो, कळत तर काहीच नाही. त्या दिवशी एवढं एक्झॉशन झालं होतं की दुसऱ्या दिवशी मी म्हणलो की नाही बस आता आपल्याला, कारण रात्री झोपच नाही. म्हणलं आता आपल्याला गाडी चालवणं शक्य नाही आहे. मी मित्राला म्हणलं की बाबा ही गाडी ड्रायव्हरला चालवायला दे, मी गाडीमध्ये बसतो. माझा निलेश नावाचा मित्र आहे. निलेश म्हणला अरे तुला माहिती का आपण पुढं कुठं जाणार आहोत, आपण पुढं मोरे प्लेन आहे. मोरे प्लेन ऐकल्या ऐकल्या माझ्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली. मित्रांनो, मोरे प्लेन हे जगामधलं 2 नंबरचं सगळ्यात मोठं पठार आहे. जगातलं सगळ्यात मोठं पठार तिबेट आहे आणि तिबेट नंतर मोरे प्लेन्स आहे. 40-50 किलोमीटरचा स्ट्रेट रस्ता आहे. स्ट्रेट म्हणजे अगदी स्ट्रेट, आपण पट्टीने आखल्यासारखा रस्ता आहे तो. आणि त्या रस्त्यावर जेव्हा तुम्ही प्रवास करता, अथांग असा रस्ता, पठार असतं.
अधूनमधून पाणी वाहते आणि त्या ठिकाणावरनं तुम्ही जाता. मोरे प्लेन ऐकल्या ऐकल्या माझ्या अंगात पुन्हा एनर्जी आली आणि मी प्रवास सुरू केला. हा प्रवास सुरू केल्यानंतर आम्ही रस्त्यात जाताना ठिकठिकाणी निसर्गाचे चमत्कार बघत होतो. पाणी जेव्हा प्रचंड स्पीडने पावसाळ्यामध्ये येतं, जनरली हिमालयामध्ये सगळा बर्फ साचलेला असतो आणि जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा ते ग्लेशियर्स वितळतात. ते वितळताना पाण्याच्या स्पीड बरोबर दगडं, धोंडे, माती वाहून येतात आणि मग तो जो सुळका असतो, अशी सुळक्याची फॉर्मेशन तयार होते, ज्याला आपण शंकू म्हणतो. त्या टाईप फॉर्मेशन्स बघायला खूप सुंदर असतात. अगेन डेंजरस, खूप ठिसूळ. सो आम्ही त्यानंतर हे सगळं बघत बघत आम्ही लेहला पोचलो. लेहमध्ये मुक्काम केल्यानंतर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की खारदुंगला पास हा जगातला हायेस्ट मोटरेबल रोड आहे. जवळपास 18,500 फूट उंचीवरती हे खिंड आहे. लडाखी भाषेमध्ये लाचा अर्थ होतो खिंड. सो खारदुंग ला, डोचा ला, लाचूला अशा वेगळ्या वेगळ्या खिंडी आहेत. तर खारदुंगला ही सगळ्यात उंच अशी खिंड आहे जी 18,500 फुटावरती आहे. आता 18,500 फूट म्हणलं तर तुम्हाला मी सांगेन की ऑलमोस्ट 6 किलोमीटर उंच. आपल्या सोलापूरच्या भाषेत सांगायचं झालं तर सैफुलपासून आपलं भागवत थिएटर जे आहे ते भागवत थिएटरपर्यंत अंतर जवळपास 6 किलोमीटर होतं. भागवत मनाशा पार्क चौक. तर तिथपर्यंत असं उंच तुम्हाला चढायचं आहे आणि सगळं बाजूला बर्फ असतो. सो खारदुंगला आम्ही पोचलो. खारदुंगलावरनं आम्ही गेलो नुब्रा व्हॅलीला. नुब्रा व्हॅली मी म्हणेन की प्रत्येकाने, ज्यांना बायकिंग शक्य नाही आहे त्यांनी ॲटलिस्ट बाय कार, बाय विमान त्यांनी लेहला जावं आणि तिथून नुब्रा व्हॅली जावं. नुब्रा व्हॅली ही अशी एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच वेळी वाळवंट बघायला मिळतो. तिथे उंट असतात, जे उंट त्यांना दोन हे असतात, आपण काय म्हणतो त्याला, कुबड असतात. त्या दोन कुबडाच्या मध्ये आपण बसतो. असे उंट फक्त दोन ठिकाणी राहतात, एक तिबेटमध्ये आणि एक लडाखमध्ये. सो तुम्हाला तिथे वाळवंट दिसतो, बाजूने नदी वाहत असते, समोर पर्वतावरती बर्फ असतो आणि बाजूला झाडं असतात. सो सर्व प्रकारचं पृथ्वीवरती जे काही वातावरण आहे ते तुम्हाला एका ठिकाणी बघायला मिळतं, ज्याचं नाव आहे नुब्रा व्हॅली. नुब्रा व्हॅलीच्या पलीकडेच आपली मराठा बटालियन आहे आणि पलीकडेच चायना बॉर्डर आहे आणि पाकिस्तान बॉर्डर आहे. सो आम्ही मराठा बटालियनला पण भेट देऊन आलो. त्यानंतर ज्याला आपण थरारक असा प्रवास म्हणू तो आमच्याकडे सुरू झाला. आम्ही त्यातून डिसाईड केलं होतं की आपल्याला जायचं होतं कारगिलला, त्यानंतर द्रासला अँड देन झोजिला पास क्रॉस करून आम्ही उतरणार होतो श्रीनगरमध्ये. सो आम्ही लेह सोडलं. लेह सोडल्यानंतर तिथे एक ग्रॅव्हिटी झोन आहे. तिथे गुरु नानकांचा एक गुरुद्वारा आहे. तो वैशिष्ट्य असं आहे की तिथे जो उतार आहे त्या उतारावरती तर तुम्ही गाडी उभी केली तर गाडी खाली जायच्या ऐवजी गाडी वरती जाते. तुम्ही पाणी जरी टाकलात रस्त्यावरती तिथं पाणी खाली जायच्या ऐवजी पाणी वरती जातं. तर हा चमत्कार बघण्याकरता तुम्हाला तिथे जाणं गरजेचं आहे आणि त्याकरता रायडिंग हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. आणि मग लामायारू या ठिकाणी पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथे मून लँड म्हणतात. जसं चंद्रावरती वातावरण आहे, खड्डे पडलेले आहेत, त्या टाईपचे खड्डे तुम्हाला आणि त्या टाईपचं बॅरन लँड तुम्हाला तिथे बघायला मिळतं, म्हणून त्याला मून लँड पण म्हणतात. सो लामायारू क्रॉस केल्यानंतर आम्ही आलो झोजिलावरती. झोजिला हा वन ऑफ दी डेंजरस रोड आहे पृथ्वीवरचा. ज्यावेळी बर्फ असतो त्यावेळी हा खूप चॅलेंजिंग रोड आहे आणि झोजिलाच्या खाली सोनमर्ग आहे. सो आम्ही झोजिला क्रॉस केला आणि आम्ही सोनमर्गला उतरलो. सोनमर्ग हे ठिकाण जिथून तुम्ही जाता अनंतनागला. तिथेच आपलं अमरनाथ आहे, तोच रूट आहे. 2015 साली आपल्या भारतीय सैन्यांनी तिथे अतिरेकी जो होता बुरहान वानी याला चकमकीमध्ये मारून टाकलं होतं आणि त्यामुळे काश्मीर व्हॅलीमध्ये प्रचंड असंतोष होता आणि लोक प्रचंड रस्त्यावरती उतरले होते, जे अतिरेक्यांचे सहानुभूती दाखवतात ते लोक. आणि त्यांनी खूप मोठा तिथे
गोंधळ घातला होता. तर आम्ही जेव्हा सोनमगला उतरलो, आम्हाला जेव्हा व्हॅलीमध्ये एंट्री करायची होती त्या ठिकाणी आम्हाला तिथल्या जम्मू काश्मीर पोलिसांनी अडवलं. ते म्हणले की तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. संध्याकाळ झाली होती, आता काय करायचं? तर माझा जो मित्र निलेश आर्मीमध्ये आहे, त्याच्या ओळखीने आम्ही आर्मी कॅम्पमध्ये गेलो, तिथं मुक्काम केला. रात्री प्रयत्न केला. तिथं जे मेजर होते त्यांनी म्हणले की आमचा कॉन्वॉय निघणार आहे, कॉन्वॉयच्या मागे तुम्ही या. आम्ही घुसाचा प्रयत्न केला. तिथला जो JK पोलीस होता त्यांनी AK-47 काढली आणि म्हणलं मी सगळ्यांना गोळ्या मारेन तुम्ही जर कोण पुढे यायचा प्रयत्न केला तर. परत कॅम्पमध्ये पुन्हा प्रयत्न करतोय. शेवटी आम्ही नाद सोडला. म्हणलं आपण आता वापस जायचं. वापस जाताना रायडिंगमधला जो थरार जोजिलामध्ये 2 काश्मीरी ट्रकवाले समोरासमोर येऊन थांबले. रस्ता अजिबात नाही, फक्त 10 फुटाचा रस्ता, 8 फुटाचा ट्रक, बाजूला फक्त इकडे 1 फूट इकडे 1 फूट. आम्ही जवळपास 2 ते 3 तास अडकून पडलो. काय करायचं, आपल्याला पुढे तर जायचं आहे. फक्त 1 फूट रस्ता आणि बाजूला 12,500 फुटाची दरी. मग खाली जरी बघितली तरी चक्कर येत होती, एवढी ती खोल दरी होती. मित्र म्हणला चला आपण डेअरिंग करू. आम्ही अक्षरशः त्या 1 फुटाच्या रस्त्यावरनं, म्हणजे एवढासा तो रस्ता, लिटरली एवढा रस्ता, त्यामधनं पहिल्यांदा निलेश पुढे गेला. निलेशच्या मागं मागं मी पुढे गेलो. एक पाय असा पायाखाली अधंतरी दरीमध्ये तरंगतोय. आणि मग हळूहळू करत सगळ्यांना सांगत काही करून टेन्शन घेऊ नका, आपण सगळं ठीक होतंय. आम्ही तो क्रॉस केला. दॅट वॉज वन ऑफ दी, आपण असं म्हणू शकतो की रायडिंगमधला तो उच्चतम थरार होता. अशा तऱ्हेने मग आम्ही वापस लेहला आलो. मग लेहवरनं आम्ही पुन्हा गाड्या याच्यात टाकल्या, गतीला टाकल्या आणि आम्ही बाय फ्लाईट पुण्याला आलो. नंतर कळालं जेव्हा गाड्या 10-12 दिवसांनी आमच्या आल्या, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. सो आम्ही त्यावेळी काही मित्रांनी डिसाईड केलं की हे आपल्या गाड्यांचं नुकसान होत आहे, मग त्यापेक्षा आपण स्वतः का गाडी चालवायची नाही. सो अशा रीतीने रायडिंग करताना D2D म्हणजे डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन हा किडा चावला. म्हणलं जर आपण सोलापुरातून लेह लडाखला जर आपण बाईकवरती गेलो असतो अजून किती मजा आली असती. सो पुढच्या डोक्यामध्ये विजन की यापुढे आपण जी लॉंग राईड करू ती आपण D2D करायची, म्हणजे सोलापूर टू सोलापूर. सो मीन टाईम मग आमच्या भरपूर राईड झाल्या. आंबा घाटमध्ये राईड झाली आमची, महाबळेश्वर राईड झाली, गोवा, तारकर्ली ह्या कित्येक राईड झाल्या, लोणावळा राईड झाली. सो वी वर डिस्कसिंग की काय करायचं काय करायचं. त्यानंतर मागच्या वर्षी वी डिसाइडेड की आपण आता बस झालं, 600, 700, 800 किलोमीटरच्या राईड खूप झाल्या, अब कुछ बडा करते हैं. सो वी डिसाइडेड की आता पुढचं ध्येय काय. लडाख झालेलं आहे, कन्याकुमारी झालेलं आहे, रामेश्वर झालेलं आहे, नागपूरला जाऊन आलोय, म्हणजे भारतामध्ये जिथं फिरायचं तसे मेन मेन ठिकाणं फिरून झालेले आहेत. सो आम्ही डिसाईड केलं की आपण भूतान करायची. भूतान करताना टीम म्हणली की नाही आपण काय करू, आपण गाड्या तिकडनं भाड्याने येऊ आणि आपण भूतानला जाऊ. आम्ही 6-7 जण होतो. आम्ही म्हणलो नाही, आम्हाला D2D करायचं आहे. मॅन दॅट वॉज अ वंडरफुल डिसिजन. आमची ऑलमोस्ट 80% टीम ही बाय फ्लाईट गेली कलकत्त्यामध्ये, पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी येथे, आणि आम्ही 6-7 जण आम्ही सोलापूरपासून निघालो बाईकवरती. सो सोलापूर टू औरंगाबाद, धुळे, धुळ्यावरनं इंदोर, इंदोरवरनं गुणा. बघा मी जे म्हणतो ना की हा छंद जेव्हा तुम्ही जोपासता तेव्हा तुम्हाला खूप चांगली चांगली माणसं भेटतात, तुमचं नेटवर्किंग वाढतं. छंद असा करावा ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या जो छंद आहे तो छंद करणारी अजून त्या प्रकारची माणसं भेटतील. मग रायडिंगला तुम्ही म्हणू शकता ना की त्या सगळं आपण त्याला काय म्हणू आपण की जन्नत आहे. यावेळी मला एक वाक्य आठवतं की समटाइम्स यू फाइंड युअर सेल्फ इन अ मिडल ऑफ नोवेअर,
Sometimes you find yourself in the middle of nowhere, and sometimes in middle of nowhere you find yourself. किती लाईफ चेंजिंग वाक्य आहे की जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये असं वाटतं की आता आपण काय मजाच उरली नाहीये, म्हणून काय करायचं, आणि जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आयुष्याचं एक नवीन रहस्य उलगडतं किंवा नवीन तुम्हाला आयुष्यामधली मजा येते उघडकीला. असंच या राईडमध्ये झालं. या राईडमध्ये इतके सुंदर मित्र मला भेटले. माझे एक फेसबुक मित्र, आम्ही 8 जण होतो. अविनाश भाई जे गुणाला असतात, त्यांनी मला म्हणलं होतं की मला भेटायला ये म्हणून जाताना. तर आम्ही 8 लोक त्यांच्याकडे गेलो. त्यापैकी फक्त मला एकट्याला ते ओळखत होते. पण आमची मैत्री, आमचं एकमेकाबद्दलचं प्रेम जे आम्ही बोलण्यामधून किंवा रायटिंगमधून, विचारामधून तिथे गेल्यानंतर जे आदरातिथ्य झालं, म्हणजे मी वर्णन करू शकत नाही की केवळ माझ्या ओळखीपायी बाकीच्या 7 अननोन लोकांना त्यांनी घरामध्ये घेतलं. उन्हाळ्याचा दिवस होता, मे महिन्यात असं रणरणतं ऊन होतं. त्याच्यामुळे त्यांनी कूलर लावला आमच्याकरता, आम्हाला जेवायला दिलं. व्हॉट एल्स. तुम्ही जेव्हा छंद करता आणि त्या तुमच्या छंदापैकी तुम्ही नवीन नवीन माणसं जोडता आणि तुमचा आयुष्यातला अनुभव जो आहे हा द्विगुणित होतो, तुमचं आयुष्य अनुभव संपन्न होतं, अजून काय पाहिजे तुम्हाला. सो मग त्यानंतर आम्ही तिथून गेलो झाशी. झाशीला जायच्या अगोदर तात्या टोपेंचं गाव आहे, तिथे आम्ही भेट दिली. तुम्ही जात असता आणि तुम्हाला अचानक आपला मराठी माणूस एक पुतळा समोर येतो, तात्या टोपेंचा, महाराणी लक्ष्मीबाईचा, तेव्हा तुमचा ऊर असा अभिमानाने भरून येतो. आणि ही मजा फिरल्याशिवाय अनुभवायला येत नाही. सो झाशीवरनं आम्ही अयोध्येला गेलो. अयोध्येवरनं आम्ही गोरखपूरला गेलो. गोरखपूरवरनं आम्ही सिलिगुडीला पोचलो आणि सिलिगुडीवरनं आम्ही मग भूतानकरता प्रवास सुरू केला. आम्ही सगळे टीम एकत्र आलो आणि आम्ही भूतानला गेलो. भूतान खरोखरच पाहण्यासारखी जागा आहे. एक एक पॉईंट भूतानमधला हा अविस्मरणीय आहे. डोलचाला असेल किंवा पारो असेल, जेव्हा तुम्ही भूतानमधून फिरता तेव्हा प्रदूषणमुक्त आयुष्य म्हणजे काय असते हे तुम्हाला कळतं. सो भूतानवरनं आम्ही पुन्हा वापस आलो. घरी जायची ओढ लागली असते, फुल स्पीडने आलो. एकंदर हा जो प्रवास झाला माझा, सोलापूर ते भूतान, भूतान ते सोलापूर, हा जवळपास 6800 किलोमीटरचा झाला. आणि या राईडमधून जे काही अनुभव शिकलो, ते अनुभव ऑब्व्हियसली माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये मला कामाला पडतील. सगळ्या मित्रांबरोबर जेव्हा तुम्ही फिरता, मित्रांबरोबर तुम्ही विचारांचं आदानप्रदान करता, मस्ती करता, मजा करता, आणि ही एक रायडर ब्रदरहूड आहे की ज्यामध्ये तुमची जी वीण आहे, एकमेकाची मैत्री म्हणा, मतलब या रायडिंगमध्ये वयाचं बंधन नाही आहे. आमच्याकडे आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये 20 वर्षाच्या तरुणापासून 60 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत सर्व वयोगटातील माणसं आहेत. अगदी मध्यमवर्गीयापासून करोडपती. ज्या डॉक्टरांना भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते असे डॉक्टर तुमचे मित्र होतात. ज्या वकिलांना भेटण्याचं तुम्हाला अपॉइंटमेंट मिळते ते तुमचे मित्र होतात. बिझनेसमॅन तुमचे मित्र होतात. जेव्हा तुम्ही तुमच्या 10 मित्रांबरोबर, 20 मित्रांबरोबर चर्चा करता, त्यांच्यावर तुम्ही दिवस घालता, तुमचे जो विचाराची क्षितिज असतात ही विस्तारतात, नवीन नवीन आयडिया येतात. ह्याच्याकरता छंद जोपासणे खूप गरजेचं आहे. सो ही राईड झाली. त्यानंतर आम्ही हम्पी राईड केली. हम्पी राईड केल्यानंतर आता परत म्हणलं की पुढची मोठी राईड प्लॅनमध्ये आहे, त्याबद्दल तुम्हाला मी शेवटी सांगेनच. पण मग नंतर म्हणलं की आम्ही आपणच सर्वजण मोदीजींना मानतो. त्यांनी गुजरातमध्ये जो सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारलेला आहे केवडिया या गावी, त्या ठिकाणी जायचं आमचं गेल्या 2-3 वर्षापासून प्लॅनिंगमध्ये होतं.
सो आम्ही डिसाईड केलं की यावेळी आपण केवडियाला जायचं. आणि केवडियाला जायच्या अगोदरच माझं जे आयुष्यभराचं स्वप्न होतं की माझ्याकडे एक हार्ली डेव्हिडसन असली पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की काही छंद असतात, हे छंद खूप स्वस्तामध्ये होतात. काही छंद असतात हे खूप महागाचे असतात. त्याकरता तुम्हाला मेहनत करावी लागते. आता तुम्ही फोटोग्राफी करताय तर तुमचे कॅमेरे, त्यांचे लेन्सेस यामध्ये लाखो रुपयाचा खर्च होतो. पण त्यावेळी जेव्हा तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट तुमच्या छंदावरती करताय त्यावेळी तुमची जबाबदारी पण तेवढीच मोठी असते. सो त्यानंतर माझी जी डेझर स्टॉर्म बाईक होती 500cc, त्यानंतर मी थंडरबर्ड घेतली TBX, आणि मग त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये पदार्पण झाला माझ्या बाईकचं. ती म्हणजे हार्ली डेव्हिडसन स्ट्रीट 750, 750cc बाईक आहे. बढिया. म्हणजे पहिल्यांदा स्पीड काय असतो, अशा गाड्या भरपूर चालवल्यात. शॉर्ट रनमध्ये 140, 150, 160 पण गेलेलो आहे. पण तासन तास जेव्हा तुम्ही अशा क्रुझिंग करता तेव्हा ही हार्ली डेव्हिडसन घेतली. आणि हार्ली डेव्हिडसन घेतल्यानंतर हार्ली डेव्हिडसनवरती आम्ही गुजरातची राईड प्लॅन केली, ज्यामध्ये सरदार वल्लभभाई यांचा स्टॅच्यू आहे. प्रत्येक भारतीयांनी या स्टॅच्यूला भेट दिलीच पाहिजे. याही राईडमधनं खूप गोष्टी शिकण्यात आल्या. जेव्हा तुम्ही राईड करताय तेव्हा राईड बरोबर जसा आनंद असतो तसे धोके पण असतात. कारण तुम्ही जर काळजी घेतली नाही तर मग देन कुठलाही छंद म्हणा तो तुमच्या जीवावरती बेतू शकतो. मग त्याकरता तुम्हाला थोडी काळजी पण करावी लागते. तर आम्ही जेव्हा रायडिंग करतो तेव्हा आमचा जो ग्रुप आहे किंवा आम्ही जे मित्रमंडळ लोक आहोत, आमचा एक अलिखित नियम असा आहे की जोपर्यंत तुम्ही गिअर्स पूर्णपणे घालत नाहीत, जे आपण प्रोटेक्शन करता आपण गिअर्स घालतो, तोपर्यंत आम्ही आमच्या राईडमध्ये कोणाला परवानगी देतच नाहीत. सो जेव्हा मी राईड करतो, बाईक राईड करतो, तेव्हा आम्हाला हेल्मेट डोक्यावरती असणं गरजेचं आहे. ग्लोव्ज आहेत, कंपल्सरी ग्लोव्ज आहेत. त्यानंतर एल्बो गार्ड असतो आमचा, बॅक गार्ड असतो, नी गार्ड असतो, आणि शूज असतात की जे तुमचा अँकलपर्यंत असतात. आणि ते तुमचा जो म्हणजे समजा कुठेही तुम्ही पार्टवरती पडलात, ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही त्यामधून नक्की वाचू शकता. याही राईडमध्ये दुर्दैवाने रस्त्यामध्ये मोठा दगड आला आणि त्यामुळे आमच्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला. पण केवळ त्यांनी गिअर घातले होते आणि ते गिअर घातल्यामुळे त्याचा जीव वाचला. ही आमच्याकरता एक खरोखरच डोळे उघडणारी गोष्ट होती की गिअर घातल्यामुळे तुम्ही जेव्हा प्रोटेक्शन घेता तेव्हा किती फायदा होतो. सो अगेन त्यानंतर ती राईड आम्ही पूर्ण केली, वापस आलो. असा हा माझा छंद आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणं आम्हाला बघायला खूप आवडतात. सोलो राईड करायला आवडतात, ग्रुप राईड करायला आवडतात. ज्यावेळी तुम्ही राईड करता तेव्हा तुमचा दुसरा कुठला विचार डोक्यामध्ये नसतो. तुमच्या डोक्यामध्ये विचार असतो की राईड कशी सक्सेसफुली पार पाडायची आणि आपण या राईडमधनं काय नवीन शिकणार. मी कारमधून पण फिरतो, माझा कारमधून फिरायचा पण मित्र आहे, ग्रुप आहे. आम्ही मित्र कारमधून पण अख्खा भारत फिरलेलो आहोत. पण अगेन मी जेव्हा कार आणि बाईकची तुलना करतो, मला एक वाक्य आठवतं की 4 व्हील मूव्स युअर बॉडी, 2 व्हील्स मूव्स युअर सोल. जेव्हा तुम्ही गाडी चालवताय ते जे फिलिंग आहे ते फिलिंग तुम्हाला कारमध्ये येऊ शकत नाही. सो मला तुम्ही म्हणाल की बाबा कारमधली राईड आणि बाईक राईड यामध्ये कशात तुला आनंद वाटतो, आय विल से डेफिनेटली बाईक राईड. बाईक राईडची मजाच नाही. आणि वेन लाईफ गेट कॉम्प्लिकेटेड आय राईड. कधीही मला जेव्हा आयुष्यामध्ये खूप बोर वाटतं, आयुष्य निरस वाटायला लागतं, तेव्हा मी बाईकला किक मारतो आणि जातो समुद्रकिनारी. समुद्रकिनाऱ्यावरती एक सुंदरसं असं पुस्तक घ्यायचं, बाईक लावायची, बाईकला टेकून बसायचं आणि समुद्र लाटांच्या आवाजामध्ये जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचता, इट्स जन्नत, नथिंग लेस दॅन जन्नत.
सो आम्ही नेहमीच म्हणतो की सी द रोड इज अँड लॉंग व्हेन यू हॅव राईट कंपनी. तुमचा जेव्हा ग्रुप असतो तेव्हा तुम्ही ग्रुपबरोबर कितीही लांब लांबच्या राईड्स प्लॅन करू शकता. सो आत्तापर्यंत तुम्हाला मी माझ्या सोलो राईडबद्दल सांगितलं, ग्रुप राईडबद्दल सांगितलं, माझ्या भूतकाळाबद्दल सांगितलं, माझ्या वर्तमान काळाबद्दल सांगितलं. पुढे काय? सो मित्रांनो, पुढे पण लाईफमध्ये जबरदस्त करायची इच्छा आहे. हा जो छंद आहे, हा छंद अजून डेव्हलप करायचा आहे. 2 राईड्स आहेत ज्या आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत, ज्यांना आम्ही राईड ऑफ लाईफ टाईम म्हणतोय. एक आहे राईड ऑफ द फार ईस्ट. बहुतांश लोकांनी अंकोर वाट हे नाव ऐकलं नसेल, तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या भारताची जी बाउंड्री आहे सध्याची, त्याच्या पलीकडे पण पूर्वी भारत होता, ज्याला इतिहासामध्ये बृहत भारत म्हणलं जातं. तर हा ब्रह्मदेश, मलेशिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर हे सगळे एकेकाळी भारताचा भाग होते. तर कंबोडिया नावाचा देश आहे जो सुदूर पूर्वमध्ये आहे, ज्या देशामध्ये अंकोर वाट या नावाचं भगवान विष्णूला वाहिलेलं जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी कृपया सर्च करा नेटवरती अंकोर वाट, ANGCORWAT वाट. सो आमच्या प्लॅनिंगमध्ये त्या मंदिराला व्हिजिट करायचं पाईपलाईनमध्ये आहे. कित्येक लोकांना वाटेल की तिथे तुम्ही जाणार कसं काय. सो प्लॅन आमचा असा आहे की भारतातून आम्ही मणिपूरला जाणार. मणिपूरला जी आपली इंटरनॅशनल बाउंड्री आहे तिथं मोरे बाउंड्री आहे, मोरे नावाचं गाव आहे. तर त्या ठिकाणाहून तुम्ही एशियन हायवे तुम्ही घेऊ शकता, जो अजूनही बनला जातोय. तर तुम्ही तिथून ब्रह्मदेशमध्ये एंट्री करता. ब्रह्मदेश नंतर तुम्ही एंट्री करता थायलंडमध्ये. थायलंडमधून तुम्ही एंट्री करता लाओमध्ये. लाओ अगेन जे रामायणामध्ये लव आणि कुश हे जे 2 होते त्यांच्या नावावरनी 2 देश बनलेली आहेत. लाओ म्हणजे लव आणि कुश कंबोडिया, कंबुज. सो तिथून आम्ही कंबोडियात जाणार. कंबोडियावरनं आम्ही घुसणार व्हिएतनाममध्ये. व्हिएतनामवरनं आम्ही थायलंडला परत वापस येणार. थायलंडवरनं फुकेट करणार. फुकेटवरनं परत वापस आम्ही थायलंडला येणार, म्हणजे बँकॉकला येणार. आणि तिथून आम्ही जाणार मलेशियामध्ये. मलेशियावरून आम्ही जाणार सिंगापूरला. हा सर्व जो प्रवास आहे, हा प्रवास D2D करायचं प्लॅनिंग आहे. जास्तीत जास्त आम्ही 12 ते 13 लोक आम्ही यामध्ये जाणार आहोत. आणि ज्यांनी आमच्यावर गेले कित्येक वर्ष राईड्स केल्या आहेत, फक्त त्या लोकांनाच आम्ही या राईड करता एंट्री आहे. सो ओव्हरऑल जवळपास 17,000 किलोमीटरचा हा प्रवास होणार आहे. आणि आमचं प्लॅनिंग आहे 70 ते 80 दिवसांचं. सो हा एक राईड आहे जी आम्ही प्लॅन केलेली आहे. देन दुसरी जी राईड आम्ही प्लॅन करतोय म्हणजे या राईड नंतर, ती आहे राईड टू लंडन. येस, लंडनवरती धडक मारायची, ती पण बाईकवरनं. अगेन इथून इंडिया, ब्रह्मदेश, थायलंड. थायलंडवरनं आम्ही जाऊ लाओ. लाओवरनं चायना. चायनावरनं किर्गिझिस्तान. किर्गिझिस्तानवरनं उझबेकिस्तान. उझबेकिस्तानवरनं कझाकिस्तान. त्यानंतर रशिया, लात्विया, लिथुआनिया, पोलंड, झेक रिपब्लिक. झेक रिपब्लिक नंतर जर्मनी, बेल्जियम आणि त्यानंतर इंग्लंड. सो हे आमचं स्वप्न आहे की फ्युचरमध्ये आम्ही या 2 राईड प्लॅन करतोय. सो राईड ऑफ ईस्ट अँड राईड टू लंडन. सो लाईफ इज रिअली एक्साइटिंग. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वेगळे वेगळे छंद जोपासणं खूप गरजेचं आहे.
आता कधी एकदा हे लॉकडाऊन संपतंय याची आम्ही सर्वजण वाट बघतोय. एकदा का हे लॉकडाऊन संपलं तर पुन्हा एकदा सगळ्यात पहिली राईड आम्ही काढणार ती म्हणजे ऑब्व्हियसली गोवा. कारण जोपर्यंत समुद्र किनाऱ्यावरती जात नाही आणि त्या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत देर इज नो मज्जा इन लाईफ. अगेन पुन्हा एकदा लेह लडाख करायचं प्लॅनिंग आहे, बट दिस टाइम आम्ही ते बाय कार करणार आहोत. आणि ही पण पूर्णपणे रॉ राईड असणार आहे. रॉ राईडमध्ये आम्ही काय प्लॅनिंग करतोय की बाईकवरतीच टेंट बांधायचा, कुठलंही हॉटेलमध्ये राहायचं नाही, शक्यतो जंगलामध्ये किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित आहे त्या ठिकाणी टेंट टाकून राहायचं, आपला स्वयंपाकसुद्धा करायचा, निसर्गाशी एकरूप व्हायचं. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जे जे लोक राईड करू इच्छितात मी त्यांना एकच सांगेन की तुमच्या जी गाडी आहे त्या गाडीची काळजी घ्या, सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करा. जर तुम्ही सर्व्हिसिंग वेळच्या वेळी नाही केला तर तुमची मशीन तुम्हाला कधीही दगा देऊ शकतं. सो तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या गाडीच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. सो दिस वॉज अबाउट माय रायडिंग. रायडिंग करताना पॅशन असणं खूप गरजेचं आहे, कारण विदाऊट पॅशन तुम्ही जर रायडिंग करायला गेलात तर त्यामध्ये मजा येत नाही. सो दॅट्स इट फ्रॉम माय एंड. मी पुन्हा एकदा परशुरामजी कोकणे यांचे आभार मानतो की त्यांनी मला आपलं जे फेसबुक पेज आहे स्मार्ट सोलापूरकर त्यांच्या वतीने मला त्यांनी आपल्याबरोबर माझं हितगुज मांडायची संधी दिली. त्यांच्या टीमचे आभार. हा खूप चांगला उपक्रम आहे. त्यानिमित्ताने सोलापुरातील वेगवेगळे लोक जे त्यांचे छंद आहेत ते छंद घेऊन येत आहेत आणि त्याबद्दल माहिती देत आहेत. मी सर्वांना विनंती एकच करेन की हे जे स्मार्ट सोलापूरकर चॅनल आहे यावरती खूप चांगली चांगली माहिती मिळते, तर तुम्ही ह्या चॅनलला किंवा या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथे सबस्क्राईबवरती बटन जे आहे ते बटन दाबा आणि लगेच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब व्हा. कोणाला काही डाऊट्स असतील तर या लाईव्ह नंतर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. जेवढं शक्य होईल तेवढी माहिती द्यायचा मी प्रयत्न केलेला आहेच आहे. तरी पण कोणाला काही डाऊट असतील तर प्लीज गो अहेड. आणि मला तुम्ही कधीही पर्सनल मेसेज करू शकता. जर यामधून कोणाला जर राईडमध्ये यायची इच्छा असेल तर आमचा जो क्लब आहे त्यामध्ये आम्ही किमान 2 ते 3 शॉर्ट राईड केल्यानंतर त्या व्यक्तीला आम्ही बघतो की त्याची रायडिंग स्टाईल कशी आहे, तो लोकांबरोबर मिक्स होतो आहे का, आणि त्यानंतर आमची टीम डिसाईड करते की त्या व्यक्तीला आमच्या क्लबची मेंबरशिप द्यायची का नाही द्यायची. सो यू ऑल आर वेलकम इन अ रायडिंग लाईफ. इट्स अ बिग ब्रदरहूड. तुम्हाला इथं खूप चांगली माणसं भेटतात, नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात. तर सर्वजण जरूर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या पॅशनचा विचार करावा, या छंदाचा विचार करावा आणि या क्षेत्रामध्ये यावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.